सावळी विहीर येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। लोकवस्तीत छत्रपती शाहू नगर नवीन नामकरण फलकाचे उद्घाटन। राहता तालुक्यातील सावळी विहीर येथे लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती लोकवस्तीचे नामकरण छत्रपती शाहू नगर असे करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले। राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस राज्याचे सरपंच, महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे आणि सामाजिक कार्यकर्ते जिजाबाई अगलावे यांच्या हस्ते पुष्पहार घालून विधिवत पूजन करण्यात आले। छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या औचित्य साधून सावळी विहीर रुई रोडवरील लोकवस्तीचे नामकरण छत्रपती शाहू नगर असे करण्यात आले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या जयघोषणेने परिसर दणाणला। या नामकरण फलकाचे मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी स्वागत केले आहे। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पारडे, गणेश अगलावे, गणेश कापसे, राजेंद्र दुनबळे, संजय जपे, गणेश बनसोडे, अमोल भोसले, सुरेश वाघमारे, रावसाहेब एखंडे आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी जिजाबाई अगलावे, राज्य सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे, गणेश कापसे, रमेश कसबे यांनी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती देत प्रजाहितदक्ष राजा, शिक्षण आणि शिक्षण, अस्पृश्यांच्या शिक्षणाला चालना, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केलेले सहकार्य याविषयी सखोल माहिती उपस्थितांना दिली। या कार्यक्रमास मधुकरराव वाघमारे, सुनील जपे, महेश जपे, आशिष सय्यद, सकाहरी नितनवरे, रमेश कसबे, बबन म्हस्के, मधुकरराव करडक, सचिन वाघमारे, दिनेश अरनेक, राजू कापसे, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आलेल्या सर्व मान्यवरांना संघटनेच्या वतीने नाश्त्याची सोय करण्यात आली होती। प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, मराठी न्यूज लाईन, शिर्डी। धन्यवाद। आज आपल्या सावळी बुद्रुक मध्ये या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सावळीवाडी परिसरामधील म्हातेरे वस्ती समोरील या प्रांगणामध्ये आपल्या राजांचं धर्म छत्रपती शाहू महाराजांचं जयंतीचं औचित्य साधून या नगराला छत्रपती शाहू नगर असं नामकरण आज या ठिकाणी होत आहे। त्या निमित्ताने आपण सर्वजण या छत्रपती शाहू नगर या नगरीचं या ठिकाणी प्रथमतः स्वागत करूया आणि छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक आणि तत्कालीन कालामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी जे अनेक कार्य केलेले आहेत त्या कार्यामध्ये सर्वात प्रथम जे महान कार्य असन तर त्यांनी आरक्षण हा विषय आणि आरक्षणाचा विषय कसा महत्त्वाचा सामाजिक आणि इतर जीवनामध्ये त्यांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे। म्हणून शाहू महाराजांचा या ठिकाणी या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी या नगरीला छत्रपती शाहू महाराजांचं नाव दिलं याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ, सावळीचे सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी या छत्रपती शाहू नगराच्या या बोर्डाच्या अनावरण प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि या परिसरातल्या लोकांना आता सांगायची गरज नाही पडली का आम्ही कुठं राहतो, आता डायरेक्ट सांगावं लागेल का आम्ही रुई रोडला छत्रपती शाहू नगरमध्ये आमचं या ठिकाणी वास्तव्य आहे। आणि आता तुम्ही पत्त्या जसं क्रांतिकारी जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय भारत। आज सावळी बुद्रुक येथील आमचे बंधू, सामाजिक कार्यकर्ते, नेहमी अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे, नेहमी निर्भीड व्यक्तिमत्व, ग्रामपंचायत माजी सदस्य आयुष्यमान स्वप्नील भाऊ पारडे यांनी काल मला जो फोन केला आणि खरोखर एक आनंद वाटला। त्यांनी त्या आनंदाची वार्ता अशी दिली की आपल्याला मी ज्या नगरीत ज्या वस्तीवर राहतो त्या वस्तीत आपल्याला नामकरण करायचं आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं आपल्याला त्या ठिकाणी नामकरण करायचं। खरोखर एक उत्कृष्ट असा कौतुक उपक्रम या सावळीमध्ये माननीय स्वप्नील भाऊ पारडे यांनी केलेला आहे। आणि खरोखर आज या भारताचं
या भारताचं नामोल्लेख जर म्हणलं तर राजश्री कोल्हापूरचं सरकार मानता येईल. एक असं उत्कृष्ट असं राजश्री शाहू महाराजांचं या सावळेरमध्ये आपण या नामकरणाबद्दल सर्व ग्रामस्थ, आजीमाजी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून या शाहूनगरीचं आपण नामकरणानिमित्ताने मी वैयक्तिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने व माझ्या कसबे परिवाराच्या वतीने मंगलमय शुभेच्छा देतो. थांबतो. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय भारत. सावळेर बुद्रुक या गावामध्ये छत्रपती श्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी होत आहे. मला खूप आनंद आहे की या गोष्टीचा आपण भाषणाची सुरुवात फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने करतो, यांच्या नामघोषणे करतो, परंतु त्यांचे जे खरे विचार आहे ते आपण कृतीमध्ये अवलंबलेले पाहिजे. त्यांचे जे विचार, त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते आपण आपल्या जीवनात कसं अवलंबतो आज त्याचं आपल्याला प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी बघायला मिळालं. मी या एरियामध्ये आपण भरपूर वेळेस आलो. या ठिकाणी प्रत्येक समाजाचा माणूस या ठिकाणी राहतो, परंतु शाहू महाराजांनी जे केलेलं काम आहे, त्यांचे जे विचार आहे, त्यांचं जे नाव आपण या परिसराला दिलं. मी त्यांचे सर्व ग्रामस्थांचे मी त्यांचे आभार मानतो, इथल्या रहिवाशांचे, की छत्रपती शाहू महाराजांचं नाव आपण या नगरीला दिलं आणि एक चांगला उपक्रम या ठिकाणी साजरा केला. आपण सर्व रहिवासी, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले. खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचं कार्य आपण आताच्या पूर्व वक्त्यांनी सांगितलं की जो खरा आरक्षणाचा लढा आहे, जे आरक्षण आहे, त्या आरक्षणाचे जे खरे कैवारी म्हणत असतील तर आपण छत्रपती शाहू महाराजांना म्हणू शकतो. श्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या विचाराशी श्री शाहू महाराजांचे विचार अगदी एकामेकांचे विचार जुळत होते. श्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जात होते, त्यांना जी आर्थिक मदत होती ती छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी उभी केली आणि त्या जोरावर श्री आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय उच्च शिक्षित